कधी संवाद, कधी चेहऱ्यावरचं हसू, कधी आक्रमकता, हे सगळ्या गोष्टी जपत आता अजून काय काय करण्याची इच्छा आहे तुमची? गेल्या काही वर्षांमध्ये ट्रेड युनियनही खूप बदनाम झालेले आहेत. कामगार कायदे बदलले जातात, मोर्चे कधीतरी निघतात, पण मी विसरतो, आम्ही होतो, पण मी पण शिल्लक असतो असं मला मात्र या चळवळीमधनं म्हणजे अनेक लोक बघते. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या पातळीवरती काम केलं पाहिजे. आणि हाच आत्ताचं सुद्धा जे वातावरण आहे, महिलेचा आवाज ऐकावा लागणार आहे. आणि म्हणून मी बलात्कारावरती जे पुस्तक लिहिलं ते मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टींचे अभ्यास केले पाहिजेत. आणि जे क्रायसिस आहेत आजच्या जगातले, मग तो युद्धखोरीचा असेल, आक्रमकपणाचा असेल, बाईला असं कमी लेखण्याचं असेल, सफाई कामगाराला कमी लेखण्याचं असेल, हे लढे आपल्याला लढे या पद्धतीने नाही, वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही कधी गाणी म्हणून सुद्धा लोकांच्या अंतःकरणात जागा निर्माण करू शकतात. आता आमचा बोनसचा प्रश्न आम्ही यावेळेस तर एकही मोर्चा आणला नाही, पण आम्ही बजेटमध्ये तरतूद करायला लावण्यापासून हा संघर्ष केला आणि याच्यात प्रत्येकजण सहभागी होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शेवटी दोन्ही बाजूनी म्हणजे एकीकडे प्रशासन, एकीकडे म्हणजे स्त्री शक्ती किंवा कामगार जे आज काम करतायत त्यांची पण तितकीच जबाबदारी आहे. आणि त्याचबरोबर तुमची अशा वेळेला समन्वयकाचीच भूमिका आहे. कारण कुठलीही गोष्टीमुळे कुणालाच नुकसान होऊ नये आणि दोघांचंही समाधानानं उत्तम पद्धतीने चालावं अशी खरं तर एक महत्त्वाची भूमिका तुम्हाला. पण आवाज म्हणून म्हटलं तर आज कामगारांचा आवाज काही फार उठलेला नाही आहे, क्षीण आहे. या क्षीण आवाजाची कारणं काय ती कळली पाहिजेत ना. कामगार चळवळीचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीने युनियन्स चालवणं हे मला वाटतं फार मोठं आव्हान आहे. आणि मला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या आव्हानामध्ये माझ्या कुटुंबातल्या लोकांनी, कारण आम्ही गेले 3-1 वर्ष हा झगडे पण दिलेले आहेत. आम्ही श्रमिक महिला मोर्चा केला तेव्हा आम्ही चौकीत नाही जाणार, तुम्ही जा. तुम्हाला जेव्हा साहेब म्हणेल की बसा या खुर्चीवर, तेव्हा या साहेबाला कळेल की स्त्रिया काहीतरी आवाज उठवायला लागले. शिका संघटित व्हा. आज काय संघर्ष आहे, किती तास घाणीत काम करणार, हा हिशोब तुम्ही करायला शिका आणि मग सांगा की हो आम्हाला पण कॉम्प्युटर कळला पाहिजे. आमचे कामगार काही की रडलेले आहेत की आम्ही माऊसला अशा हात लावू असं कधी वाटलं नव्हतं. परिस्थिती काय खूप छान आहे असं नाही. रोज नवे आपण घोटाळे ऐकतो, भ्रष्टाचार ऐकतो, लबाड्या ऐकतो, बलात्कार ऐकतो, एक झाला की दुसरा. आज पाथर्डीची बातमी आहेच. आणि मुलींना बापच मारून टाकतो अशी परिस्थिती आहे. पण उमेद कशामध्ये आहे तर माणसं हसतात तरीसुद्धा. छान आमचे कामगारसुद्धा कशी परिस्थिती असली तरी विनोद करतात. आणि हे माणसाचं जे जिवंतपण आहे तर ते मला वाटतं महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त एक डॉक्युमेंटरी केली तुम्ही, बरोबर, त्याच्यावरून तुम्हाला आलेले अनुभव आहेत त्याबद्दल जरा सांगा ना. डॉक्युमेंटरी केली 2007 साली, कचरा कोंडी. आणि त्याच्यामध्ये अगदी बेवारस प्रेतं उचलणाऱ्यांपासून ते कचरा उचलणारं, गटारात उतरणारा, असं सफाईची अनेक प्रकारची कामं आम्ही पुढे आणली. त्या डॉक्युमेंटरीने मात्र अक्षरशः हल्लोळ झाला. 2007 साली ती रिलीज झाल्यानंतर 2008 साली केंद्रातनं चीफ सेक्रेटरी अरविंद प्रसाद पुण्यामध्ये आले आणि एक GR निघाला. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.